नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे दीपा लाईफ. आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्येही तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे आपला पाचीचा. तर आज आहे आमच्या बाळाची पाची. तर प्रत्येक ठिकाणी ही पाची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. तर हे आहे आमच्या गावाकडची पद्धत. तर तुम्हाला मी दाखवते आहे की पाचीसाठी काय काय साहित्य लागते ते. तर तुम्ही इथं बघू शकता. हळकुंड आहे, खोबरं आहे, दूध काड्या, दगडगोटी, धागा आहे, हळद, गुलाल, राय, खारीक, खोबरं आणि हे आहे इथं अगरबत्ती, पंती, ओवा आणि शोप, खायची शोप, तांदूळ, तर हे घेतलं आहे तूप आणि नागेलाची पानं. तर आपल्याला नागेलाची पानं दोनच लागणार आहेत. आणि हे साईडला आहे राळ जाळण्यासाठी, राळ जाळण्याचं भांडं. आणि इथं आपली हळद घ्यायची बाकी होती, तर आपण घेतली आहे इथं हळद. तर आपल्या पूजेचं ताट इथं तयार झालं आहे. तर आता आपल्याला बांधायचं आहे बाळाच्या हातामध्ये आणि पायामध्ये काळा धागा, जेणेकरून आमच्या बाळाला कुणाची नजर ना लागो यासाठी. बाळाच्या हातापायात काळा धागा बांधून झाल्यानंतर आता इथं आपण घेतला आहे पाटा, जो वराटा पाटा असतो तो पाटा आपण इथं घेतला आहे. याच्यावर आपल्याला पूजा मांडायची आहे. त्याआधी जी खाट असते, बाळातीन बाई त्या खाटीवर झोपते, ती जी खाट असते त्या खाटीखाली आता इथं गोवऱ्या ठेवल्या आहे. ही पद्धत आहे एक. आणि बघा आता इथं पाट्यावर एक बाहुली काढणार आहे तांदूळाची. तर तुम्ही इथून बघू शकता. आता इथून पूर्ण पूजा तुम्हाला कशी करणार तुम्हाला पूर्ण आता इथं मी दाखवणार आहे. तर आमच्या गावाकडे या पद्धतीने पूजा करतात. तर तुमच्या गावाकडे कोणत्या पद्धतीने पूजा करतात नक्की कमेंट करून सांगा. इथे तुम्हाला मी सांगायचं राहून गेले होते की कणिकच्या उंड्याचे दिवा करतात आणि चपाती करतात आणि हा दिवा लावणार आणि असं म्हणतात की हा दिवा बाळाने बघू नये.
तर इथे ही पूजा पूर्णपणे मांडून झाली आहे आणि आता इथे बाळाला आणि बाळाच्या आईला इथे दर्शन घ्यायचं आहे आणि हा दिवा बाळाला दिसू द्यायचा नाही अशी पद्धत आहे असं मला तरी सांगण्यात आलं आहे. तर सर्वांची पूजा करून झाली आहे. तर माझी संस्कृती तरी कशी मागे राहणार. तर तिने सुद्धा इथे पूजा केली आणि पाचीचे दर्शन घेतलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.